नमस्कार मंडळी, आमचा स्वित्झर्लंडमधला हा 5वा दिवस आहे आणि आम्ही निघालो आहोत माउंट टिटलिस. एंगलबर्गवरला जाण्यासाठी आम्ही लुझानवरून ट्रेन पकडलेली आहे आणि आता आम्ही एंगलबर्गला जातो. तिथून केबल कारने माउंट टिटलिस. चला, ही बघा सुटली गाडी सुटलेली आहे लुझान स्टेशनवरून आणि आम्ही निघालो आहोत माउंट टिटलिस. बर्फाच्छादित शिखरं आणि टोमदार घरं. एंगलबर्गला आम्ही निघालो आहोत. सुरेख लँडस्केप आहे. अक्षरशः पिक्चर्स याला म्हणतात. पिक्चर परफेक्ट. या पिक्चरमध्ये काय प्रिंट मारायची आणि कॅलेंडर म्हणून लावून टाकायचं दिवाणखान्यात. कॉफीचा वास येतोय छानपैकी, पण ती पिवत नाही, भयंकर कडू असते. 5-6 सॅशे साखरेचे घालावे तेव्हा ती धड होते. मंडळी, आम्ही एंगलबर्गच्या जवळ आलेलो आहोत आणि तुम्ही बघत असाल स्कीइंगचं सामान घेऊन सगळे तरुण मंडळी निघालेली आहेत. हिवाळ्यामध्ये शनिवार रविवार उजाडला की सगळं तरुण स्वित्झर्लंड अल्पाईन रिजनमध्ये येतं स्कीइंग करण्यासाठी. हे बघा कसं बर्फ पडलाय सगळं. मंडळी, आम्ही एंगलबर्ग हे प्लॅटफॉर्मला उतरलोय आणि आता तुम्हाला इकडचा सगळा नजारा दाखवते. हे बघा, संपूर्ण प्लॅटफॉर्मच्या साईडला बर्फ झालाय आणि बर्फाच्छादित शिखर. हे बघा, आम्ही केबल कारने माउंट टिटलिसला निघालेलो आहोत. हे बघा, चारी बाजूला बर्फच बर्फ आहे. पर्यटक Ja, das ist वरती ऊन आहे. wenn es ein bisschen Ja, aber- verbraucht, abdingselt. हे बघा, वरती ऊन आहे. Also du hast ja die dann auch die Steilheit, die ist relativ stark, oder? काय कसं वाटतंय? Es ist, थंड also थंड ja, गारगार वाटतंय. एन्जॉय ना. येस येस. हे बघा, तुम्हाला म्हटलं ना स्कीइंगने जातात लोक, ते स्की करत चाललेत. ते बघा, वरती बांधलेलं आहे, खाली त्यांच्या पायाला स्की बोर्ड आहेत आणि जसं वरून खेचलं जात आहे त्यांना aber काही du hast कष्ट करायला लागत einen, नाहीत. oder? ते तिथे einen, वरती dort जाणार hast du einen. Ich nehme an, das sind आणि alle तिथून zur मग ähnlichen घसरत Zeit खाली येणार. gegangen. Und nachher hier die Richter तिथून घसरत खाली येणार ते लोक. काल माउंट रिगीला पण बघितलं असं होतं, पण माणसं नव्हती. इथे माणसं दिसत आहेत सगळी जाताना. आज शनिवार रविवार आहेत ना, आता वीकेंड आहे, त्यामुळे पब्लिक. ते बघा तिकडे स्कीइंग चाललंय.
आम्ही आलेलो आहोत माउंट टिटलिसला. हे उत्साही पर्यटक आहेत. हे स्केटिंग साठी आलेले, स्कीइंग साठी आलेले लोक आहेत. बर्फावरून पाय घसरत आहेत, त्यामुळे पुढे जायचा धीर होत नाहीये. करतेस ना? हो, माउंट इटलिसला एव्हरेस्ट वरती अगदी जाण्याची जी केबल कार आहे ती बघा, ती आता आम्ही पकडणार आहोत आणि ह्याच्यातनं आम्ही प्रवास करणार आहोत. माउंट टिटलिस वरती काजोलच्या गळ्यात गळे घालून. इकडे बघा मॅडम, तिच्याकडे काय बघताय? इथे बघा, कॅमेरा इथे आहे. ती गेली पैसे कमवून. हे बघा, काजोल आणि शाहरुखच्या गळ्यात गळे घालून मॅडम उभे आहेत आणि आम्ही आहोत टिटलिस वरती, एकदम टॉप ऑफ. सूर्य स्वच्छ उगवलेला आहे. हे बघा, माउंट टिटलिसच्या टोकातनं आम्ही ही पर्वत शिखरं पाहतो आहोत. जा तिकडे जा. वारा आहे. वारा ढकलतोय मागून. बाय बाय टिटलिस. बाय बाय टिटलिस. 2 डिग्री तापमान आहे. 5व्या लेवलला ग्लोव्हजच्या बाहेर हात काढला आणि एकदम मुंग्या चावाव्यात, दंश करावा मुंग्याने, तसा वाऱ्याने दंश केला आणि बर्फ उडत होता. 10 मिनिटं लागली परत रेग्युलर ह्याच्यावरती यायला, हात घासून घासून रक्ताभिसरण तयार करून. इथून आता आम्ही एंगलबर्गला जाणार आहोत आणि तिथून ट्रेन पकडून लुझान. चला मंडळी, हा समोर दिसतोय तो तलाव आहे, गोठलाय. हा बघा, हा गोठलाय तलाव संपूर्ण. आहे की नाही गंमत? शाहरुख खानने काजोलच्या गळ्यामध्ये जी घंटी बांधली होती, ती ही घंटी आमच्या बाई हलवत आहेत. हलवा. वा 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 वा. मंडळी, कशा सुसज्ज ट्रेन आहेत बघा इकडे. चला चला पुढे चला. दोन लिहिलेलं असेल त्या दरवाज्यातनं आत जायचं. काय चल पाठी चल.
हा तो हेरिटेज ब्रिज आहे, लाकडाचा पूल लुझानमधला. साधारणपणाने 1200 का 1300 वर्ष जुना आहे म्हणे हा. हा तो पूल. या पुलावरतून आम्ही आता आहोत. कॅनॉलमधलं पाणी कसं वाहतंय. हा लाकडाचा ब्रिज आहे, हे बघा. हे पूर्ण स्ट्रक्चर लाकडाचं आहे. (1404) मध्ये बांधलेला हा जुना लाकडी पूल आहे या कॅनॉलवरचा. हा बघा. आणि या पुलामध्ये 87 चित्र रंगवलेली आहेत. चला बघूया आपण. हे बघा, अशी ही चित्र या ठिकाणी काढलेली आहेत. आज रविवार आहे, त्यामुळे फारशी गर्दी दिसत नाहीये. ही चित्र काढलेली आहेत. तर मंडळी, टेटलीसवरून खाली येऊन आम्ही म्हटलं भारतीय जेवण जेवूया म्हणून एखाद्या भारतीय रेस्टॉरंटच्या शोधात होतो. ते जवळच मिर्च मसाला आणि तंदूर नावाची 2 हॉटेल आहेत असं कळलं. म्हणून आम्ही तिथे गेलो. तर तंदूर बंद होतं आणि मिर्च मसाल्यातलं जेवण संपलं होतं. त्यामुळे शेवटी पुन्हा एकदा पिझ्झा खावा लागला. असो, तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.